सध्या नाशिकहून मुंबईकडे निघालेल्या किसान सभेच्या मोर्चाची चर्चा आहे। हा मोर्चा घाटमार्गे मुंबईमध्ये पोहोचतो आहे आणि यामुळे नाशिक ते मुंबई रस्ता सध्या तरी वाहतूक कोंडीने ग्रस्त आहे। दरम्यान किसान सभेच्या आंदोलकांच्या एका शिष्टमंडळाने मंत्रालयामध्ये महाराष्ट्र सरकारच्या प्रतिनिधींशी भेट घेतली। किसान सभेच्या शिष्टमंडळाच्या अनुषंगाने चर्चा करत असताना कोणत्या मागण्या ठेवण्यात आल्या ते पहा। वनाधिकार पेसा कायद्याची अंमलबजावणी करा अशी एक प्रमुख मागणी या निमित्ताने करण्यात आली आहे। दुष्काळी भागामध्ये शेतीच्या सिंचन योजना पूर्ण करा असंही सांगण्यात आलेलं आहे। शेतीसाठी अखंड वीज पुरवठा द्या अशी मागणी करण्यात येते। शेतमालाला हमीभाव द्या असं सुद्धा या आंदोलकांनी म्हटलं आहे। नदी जोड प्रकल्प पूर्ण करा ही मागणी सुद्धा आदिवासी आंदोलक करतायत। आमचे सहकारी आणि प्रतिनिधी मनोज दयाळकर या निमित्ताने आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। ते फोनद्वारे जोडले गेले आहेत। मनोज, सरकार आणि आंदोलकांच्या शिष्टमंडळामध्ये चर्चा झाल्यानंतर निष्पन्न काय झालंय? प्रसाद सर, अद्याप ही बैठक या ठिकाणी सुरू आहे। आपण बघतो नाशिक मधून किसान मोर्चाचा लॉंग मार्च या ठिकाणी निघालेला होता आणि त्याचे शिष्टमंडळ आता आपण बघतो या ठिकाणी मंत्रालयामध्ये आलेले आहेत आणि त्यांची बैठक आपण बघतो गिरीश महाजन तसंच वनमंत्री गणेश नाईक, बावनकुळे यांच्यासोबत ही बैठक सुरू आहे आणि या बैठकीमध्ये अद्याप एक तास होऊन गेलेला आहे। अद्याप ही बैठक सुरू आहे, त्याच्यामधून काय तोडगा निघतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। कारण की आणि या बैठकीतून तोडगा निघेल का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे। आणि तो आपण जो लॉंग मार्च शिकाय त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्यानुसार त्या पूर्ण देखील केल्या जातात का हे देखील तेवढंच पाहणं महत्वाचं आहे। कारण की नागपूरवरून नाशिक मधून हा लॉंग मार्च निघालेला होता आणि त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही। त्यांचे ज्या मागण्या त्या या ठिकाणी पूर्ण झाल्या पाहिजे आणि त्यासाठी ही बैठक या ठिकाणी सुरू आहे मंत्रालयामध्ये आणि एक तास झाली ही बैठक सुरू आहे आणि या बैठकीमधून काय तोडगा निघतो याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। कारण की तो नाशिक मोर्चा मुंबईच्या दिशेने रवाना झालेला आहे आणि यामधून पुन्हा एकदा मनोज, आता या बैठकीमध्ये सरकारचे कोण प्रतिनिधी आहेत? आता आपण या ठिकाणी बैठक गिरीश महाजन मंत्री या ठिकाणी चंद्रशेखर बावनकुळे देखील बैठकीला आहेत। तसंच आपण म्हणतो वनमंत्री गणेश नाईक देखील या बैठकीला उपस्थित होते आणि यांच्या सोबत ही बैठक या ठिकाणी सुरू आहे आणि बैठकीला एक तास होऊन गेलाय। अद्याप या बैठकीमध्ये चर्चाही सुरू आहे। त्यामुळे जो मोर्चा निघालेला होता तो पुन्हा मोर्चा या ठिकाणी समाप्त होतं का हे देखील पाहणं महत्वाचं आहे। त्यांच्या ज्या मागण्या त्या या ठिकाणी पूर्ण होतात का हे देखील तेवढंच पाहणं महत्वाचं आहे। कारण की गिरीश महाजन यांनी काल देखील आपण बघितलं त्यांच्यासोबत भेट घेतली होती, चर्चा देखील केलेली होती, तरी सुद्धा आपण या ठिकाणी हा मोर्चा थांबलेला नाही। ठीक आहे मनोज, वेळेची मर्यादा आहे आपल्याला। धन्यवाद या सगळ्या तपशिलाच्यासाठी।